वांजाळण्यात नाही अर्थ, वांजाळण्यात नाही अर्थ, कृतीत आहे. तुमचं लक्ष माझ्याकडे राहू दे. वांजाळण्यात नाही अर्थ, कृतीत आहे. खरे मानवतेचे मंगल मोती प्रीतीत आहे. मनोज राजा देशापेक्षा धर्म मोठा झाला आणि म्हणून तर माझा भारत देश वाईट स्थितीत आहे. म्हणून तर माझा भारत देश वाईट स्थितीत आहे. म्हणून तर भारत देश वाईट कृतीत आहे. म्हणून तर माझा भारत देश वाईट स्थितीत आहे. म्हणून तर मला माझ्या भीम बांधवांना सांगायचं आहे की होती ती गुलामी होऊ देऊ नका. अरे झाली ती निलामी होऊ देऊ नका. काही पैशासाठी काही पदासाठी स्वतःला विकू नका. आणि जो गद्दारी करेल माया बाबासाहेबांशी अशी अवलाद जगात फायदा होऊ देऊ नका. जो गद्दारी करेल माया बाबासाहेबांशी अशी अवलाद जगात पैदा होऊ देऊ नका. कारण काल गाव कुसा बाहेर खितपत पडलेला समाज बाबासाहेबांची पुण्याई गावापासून गाव कुसा बाहेर पासून गल्ली तांडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचला. नाहीतर कालचं माझं समाजाचं जगणं कसं होतं माया. माया पूर्वजांनी किती सोसलं. खरं त्यांनी दिलं तर खुशी देऊन खाल्लं, नाही तर राहिलं. त्यांनी दिलं तर खुशी देऊन खाल्लं, नाही तर राहिलं. त्यांच्या घरची कामं करा. त्याच्या लेकीबाळी त्याच्या सुना माहेरला न्या माहेराहून आणा. हे आमच्या दगड्या धोंड्या कोंड्या उखंड्या याची कामं. आमच्या घरी जन्म घेतला ना त्यांनी, म्हणून ते दगड्या धोंड्या कोंड्या उखंड्या. कालच्या माया दगड्यांनी त्याच्या घरची कामं करावी. काय काय कामं करावी. त्याच्या लेकीबाळी त्याच्या सुना माहेरला न्या माहेरहून आणा. आणि असं करत असताना मायामध्ये 4-4 मुक्काम पण व्हायचे. पण आमच्या दगड्या लई इमानदार होतं बरं का. त्या पूर्वजाची अवलाद आहोत आम्ही. आणि बघा आजची परिस्थिती, भारतीय संविधान भारतामध्ये लागू असताना लेकीबाळी सुरक्षित नाही. मणिपूर हत्याकांड काय घडते, हाथरस हत्याकांड काय घडते. अरे एवढंच नाही रे, दिल्ली सारख्या जंतर मंतरवर संविधानाच्या प्रती जाळण्यात येतात. ते चॅटर्जी बॅनर्जी शर्माजी वर्माजी तरी माया भारतात जिवंत आहे. याचं कारणच भारतीय संविधान आहे. आम्ही आमच्या हाताने कुणाला शिक्षाही करू शकत नाही. म्हणून माय नवीन गीतं ऐकवण्याचा प्रयत्न करू. काल माया समाजाची परिस्थिती काय होती. लाचारीत राहून गुलामी साहून, अग लाचारीत राहून गुलामी साहून होता जीवाला घोर. काल माया समाजानं किती सोसलं पवार दादा. अग लाचारीत राहून गुलामी साहून होता जीवाला घोर. क्लास 1 अधिकारी लाचारीत राहून गुलामी साहून अरे क्लास 1 अधिकारी भीमामुळं, क्लास 1 अधिकारी भीमामुळं झाली बहुजनाची बोर. क्लास 1 अधिकारी भीमामुळं झाली बहुजनाची बोर. क्लास 1 अधिकारी भीमामुळं झाली बहुजनाची बोर. क्लास 1 अधिकारी भीमामुळं झाली बहुजनाची बोर.
व्यथा वेदना दुःख सहणारा भीम, प्रवाहाच्या विरोधात वाहणारा भीम, रे उद्याच्या पिढीच्या भविष्यासाठी मी पाहिला उपाशी जागलेला भीम, मी पाहिला उपाशी जागलेला भीम. कालची दारिद्र्य सारी गेली, कालची दारिद्र्य सारी गेली, भीमामुळे ऑफिसर ऑफिसर झाली, देवामुळे ऑफिसर झाली. होतो राहायला गावाच्या खाली, आमची घर कुठे गावाच्या खाली, होतो राहायला गावाच्या खाली, आता झालो तू वैभवशाली. महिला म्हणा, अगं काल खायला भेटत नव्हतं ना आज खाणं होत नाही, काल लिहायला भेटत नव्हतं ना आज लिहिणं होत नाही, पण बाबासाहेबांच्या पुण्याने आमच्याकडे एवढा पैसा आला, एवढा पैसा आला, पण आम्ही एवढे आळशी झालो की बुद्धाच्या विहारी वर्धायला झालो. म्हणून तर मला म्हणायचं आहे का, बाबासाहेबांच्या पुण्याने आमच्याकडे एवढा पैसा आला, आम्ही एवढे आळशी झालो. आपलं गाव वगळता, कारण आपलं गाव नाही दिसत त्याच्यामध्ये. हम महिलाओं का जीना आसान नहीं होता पवार दादा, हम महिलाओं का जीना आसान नहीं होता, घर दुनिया में पैदा कोई भीमराव नहीं होता, मनुवादियों की गुलामी से हम घूंघट में रोते और सर उठाकर जीना आसान नहीं होता. तो मेरे बाबा भीम ने तेरे और मेरे हाथों की बेड़ियों को तोड़ा, वरना कलम चलाना आसान नहीं होता. अरे डीएम सीएम पीएम कोई महिला नहीं होती अगर मेरे बाबा साहब का लिखा हुआ संविधान नहीं होता, लिखा हुआ संविधान नहीं होता. डीएम सीएम पीएम कोई महिला नहीं होती अगर मेरे बाबा साहब का लिखा हुआ संविधान नहीं होता. कालची परिस्थिती होती, नवरा मेला की बायाला सती जावं लागे नवऱ्याच्या मागच, परंतु आजची परिस्थिती आहे, काल जरी नवरा मेला तरी आज बाई उपमुख्यमंत्री होते. हे संविधान आहे. म्हणून मला म्हणायचं आहे का, गळ्यात सोनं न हातात सोनं, गळ्यात सोनं हातात सोनं, गळ्यात सोनं हातात सोनं, गळ्यात सोनं न हातात सोनं, घालून फिरती लहान थोर. रे क्लास वन अधिकारी भीमामुळं, क्लास वन अधिकारी भीमामुळं झाली बहुजनाची पोर. अस्वन अधिकारी भीमामुळं झाली बहुजनाची पोर, अस्वन अधिकारी भीमामुळं झाली बहुजनाची पोर, अस्वन अधिकारी भीमामुळं झाली बहुजनाची पोर. बाबासाहेबांची पुण्य आई सारी, बाबासाहेबांची पुण्य आई सारी, सुखात राजाती नरनारी. आता लाखाला पडतोय भारी, आज लाखाला पडतोय भारी, ही भीमाची किमया खरी. शिक्षण घेऊन पदावर जाऊन आज आमची लेकरं शिकू लागली. शिका, संघटित व्हा, संघर्ष
करा. फक्त शिकाच नाही, बाबासाहेबांनी शिकवा सुद्धा सांगितलंय. 10वी झाले, 12वी झाले, ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, नोकरीला लागले, आपलं घर, आपली बायको, आपले लेकरं. जो शिकला समाजाला घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी आपली आहे. परंतु बाबासाहेब एके ठिकाणी सांगतात, आग्रा येथील भाषणात बाबासाहेब स्वतः म्हणतात, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. हाजी दिल के फफूले फूट गए दिल की अंगार से, और घर हमारा जल गया घर की चिराग से. मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेबांनी पोटची 4 लेकरं एक रमाई कुर्बान केली. आम्ही त्या बाबासाहेबांना काय दिलं? जब जख्म हमारे सीने के भर जाते हैं, आंसू भी मोती बनकर उभर आते हैं. ये मत पूछ लेना कि मेरे समाज के गद्दार कौन है, वरना कुछ पढ़े लिखे लोगों के चेहरे उतर जाते हैं. पढ़े लिखे लोगों के चेहरे उतर जाते हैं. इसीलिए बाबासाहेबांची पुण्य ही सारी सुखद दाद्याची नरनारी. आज लखाला पडतोय भारी, आता लखाला पडतोय भारी, ही भीमाची किमया खरी. शिक्षण घेऊन पदावर जाऊन, शिक्षण घेऊन पदावर जाऊन सुख मिळालं सारं. बाबासाहेबाच्या पुण्याने माई लेकरं शिकू लागली. कशी? क्लास 1 अधिकारी भीमामुळं, अरे क्लास 1 अधिकारी भीमामुळं, क्लास 1 अधिकारी भीमामुळं झाली. अतिशय थोडक्यात तुम्हाला जास्तीत जास्त गाणे ऐकायचे आहे म्हणून हे माझं रेकॉर्डिंग गीत आहे बांधवांनो. परंतु चॅनल हॅक झाल्यामुळे माझं चॅनलच उडालेलं आहे. त्यातून हे गीत सुद्धा डिलीट झालेलं आहे. लवकरच समाजाच्या सेवेसाठी पुन्हा एकदा नव्याने हे गीत आपल्या समोर येईल. या गीताचे कवी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध तबला वादक सुनीलजी पाडवो. गीताचेही कवी आहेत आणि कंपोजही यांचीच आहे. काय म्हणतात बघा.